वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून भैरेवाडीच्या सांस्कृतिक हॉलसाठी माननीय आमदार माजी मंत्री आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्या प्रयत्नातून आमच्या भैरेवाडीच्या बिरदेव मंदिराच्या हॉलसाठी 2 कोटी रुपये आपल्याला मंजूर झालेला आहे। त्याचं टेंडर झालं आहे, त्याची 2 दिवसात त्याचं वर काढून 29 तारखेला 11 वाजता त्या हॉलचं उद्घाटन आदरणीय यड्रावकर पाटील साहेबांच्या हस्ते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन आदरणीय माधवरावजी घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजीचे आमदार आदरणीय प्रकाश अण्णा आवाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसंच खासदार दयाशील माने हे सुद्धा अष्ट्याला जर त्यांचा कार्यक्रम नसेल तर खासदार माने किंवा वहिनी साहेब त्या दोघांपैकी माननीय वहिनी साहेब किंवा खासदार साहेब त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत। तसेच जिल्हाधिकारी आदरणीय अमोल येडगे साहेबांचा आम्ही या समाजामार्फत त्यांचा त्या दिवशी आम्ही सत्कार करणार आहोत। तसेच तहसीलदार हेळकर साहेबांचा सुद्धा आम्ही सत्कार करणार आहोत। आणि परवा चॅरिटी त्या देवस्थान कमिटी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या सचिवपदी आदरणीय नायकवाड साहेबांची निवड झाल्या, त्याबद्दल त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार या कार्यक्रमामध्ये याच्यावरती सत्कार करणार आहे। आणि त्या दिवशी मग प्रमुख पाहुणे गणपतराव दादा आहेत। तसेच आपल्या रुकडी बाळूमामा देवस्थानचे संस्थापक आदरणीय शंकर मामा देवाजे हे त्या ठिकाणी एक महाराज म्हणून आमच्या पूजेसाठी त्यांनी सुद्धा त्यांना या सगळ्यांना उपस्थित राहणार आहेत। आणि त्या दिवशी भैरेवाडीच्या समाजामार्फत येणाऱ्या लोकांना भाविकांना सगळ्यांना महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा त्या दिवशी आयोजित केला आहे। आणि 11 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। इथं काळाराम मंदिरपासून महिलांनी आपले आंबेल घेऊन त्या मिरवणुकीनं नेते मंडळाला घेऊन आम्ही भैरेवाडीच्या मंदिरापर्यंत मिरवणुकीनं येणार आहे। त्या ठिकाणी त्या पायाबंदी झाल्यानंतर स्टेजवरचा कार्यक्रम आपण सादर करणार।